तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे संडे आणि वातावरण एकदम व्यवस्थित आहे, काय विषय नाही. वातावरण तर आहे व्यवस्थित. तर विषय काय माहिती आहे का, काल मी जाऊ म्हणलं होतं कुठं फिरायला, पण काल काही गेलो नाही कारण पाऊस चालू होता झिमझिम. आता पण चालू आहे बहुतेक पाऊस जाती. हे काही दिसते का, झिमझिम पडते ते एकदम बारीक. तर आत्ता चालू झाला बहुतेक पाऊस. सकाळ नव्हता, मी सकाळीच निघणार होतो रायडिंग, म्हणजे कुठं जाऊन यावं म्हणलं होतं. पण मला सकाळी मेसेज आला की माझं जे वुडलँडचा शू ऑर्डर केला ना मी, तो मला मोठा होतोय. मग ते काही अर्थ नाही त्यात, सध्याचा आहे ना तो जास्त मोठा होतोय मला, त्यामुळे तो मी रिटर्न करणार आहे. असा पॅक वगैरे करून ठेवलाय. कुठं आहे ते पार्सल? हा, हे ते जे आहे ना ते पॅक करून ठेवलंय. आता त्याचा जावं कॉल येईल तेव्हा त्याला द्यायला जावं लागणार आहे. बाहेरनं पार्सल आणलं होतं, इडली आणि वडा आणला होता, आणि चहा काय मी दूध आणलं होतं, चहा घरीच करून पिलेला आहे. ठीक आहे, तर असा विषय आहे. आता ते पार्सलवाला कधी येते त्याची वाट बघतोय मी. आणि दाढी कटिंग वाढली माझी, पण मी गावाकडे जाऊनच करणार आहे कारण हे तर मला प्रश्न नाहीये, ते कसे पण करतात कटिंग, त्यामुळे मी गावाकडे गेल्यावरच करणार आहे. असं तसा मग मी बुधवारी जाणार आहे गावाकडे. ओके गाईज, हे आमची कंपनी मल्लापूरचा प्लॅन्ट अर्जिनचा, त्याच्या समोर आलोय. हा जो शूज आहे ना वुडलँडचा शूज आहे ना, रिटर्न द्यायचा आहे कारण ओव्हर साईज होतोय. मी त्याला बोललो तर ते बोलला की मल्लापूरच्या अर्जिनला येणार आहे, ह्या प्लॅन्टला येणार आहे बोलला. म्हणून इथं थांबलोय. इथून जवळच आहे तो, किती 700-800 मीटरवर असतो तो दुसरा प्लॅन्ट. आणि इथं बोलला, मी इथं वाट बघतोय. तिकडे गेलो तर गाडी चिखल वगैरे लागेल म्हणून थांबलोय मी इथंच. कालच गाडी धुतलंय ना, तिकडे गेलो तर चिखल वगैरे लागेल म्हणून मी इथं थांबलोय आता. ठीक आहे, इथं बोललाय तो. काय गाडी कशी क्लीन दिसते, क्लीन एकदम मस्त. पार्सल सोडलं त्याच्यावरच तर काल धुतले. आणि ते रूम बघायला गेलतो ना तेव्हा पण तिथं काय ठिकाणी चिखल वगैरे होता, लागला चिखल देतला. काय विषय नाही, गाडी स्लो चालली होती मी. तर गाईज बाहेर फिरायला गेलतो. माझा जो कॅमेरा आहे ना हेल्मेटचा, जो एच कॅम आहे ना, त्याची चार्जिंग काही चाललं नाही, तो काय चाललं नाही. चार्जिंग केलं रात्रभर ठेवला होता, काय विषय नाही. पण तरी पण ते आता जस्ट किती 5 सेकंद चालला आणि कट झाला. 5 सेकंद पण नसन चालला, तेवढा चालला आणि कट झाला. आता एका पेट्रोल पंपवर थांबलो होतो आणि पाठीमागे लय ट्रॅफिक होतं. हे जे हायवे आहे ना, हा वरंगलचा हायवे, हैदराबाद वरंगलचा हायवे, तर त्या ठिकाणी थांबलो होतो. ट्रॅफिक वगैरे झालं तर मग म्हणलं अगोदर पेट्रोल वगैरे टाकून घ्यावं. आणि गाडीवर मी गाडी चालवत होतो ना त्यावेळेस इथं चिमणी हागल्या जर्किंगवर. काय विषय नाही, गाडी कशी दिसते बघायची. अशी गाडी ही जर धुतली ना अशी मस्त दिसते ना. हा अँगल ना मस्त दिसते. ही जर हा अँगल आहे ना एक नंबर मस्त वाटते गाडी मला बरं का. आणि पुढून जर बघितलं ना गाडी अशी पुढून ना, हा लुक आहे ना मला एवढं काय 80% फक्त आवडतो, 20% हा लुक आवडत नाही मला, फेअरिंगवाला. ठीक आहे, आणि ह्या साईडनं पण मस्त वाटते गाडी. हा जो अँगल आहे ना, हा आणि आडवा डायरेक्ट 90 डिग्री, हे दोन अँगलला एक नंबर दिसते गाडी. नाही काय, मी चाललो होतो भुवनगिरी फोर्टला चाललो होतो, पण ट्रॅफिक लागलं पण थांबावं म्हणलं. आता झालं रिकामं, गाड्या वगैरे चाललेल्या. आणि घरून पण फोन आलता कुठं शिकाय काय खाल्लं बिल्लं का नाही. खाल्लंय म्हणलं, सकाळी नाश्ता केलाय, आलोय. आता किती दुपारी वाजले, दुपारच्या 2 वाजल्यात. मी 1 वाजता निघलो होतो, ट्रॅफिक लागलं. आणि इकडला जो हायवे आहे ना, उप्पल साईडचा जो रस्ता आहे ना, तिथं पण भरपूर ट्रॅफिक लागलं तुम्हाला. आता जास्त लागलं म्हणून मी थांबलोय, पेट्रोल वगैरे टाकून घ्यावं म्हणलं. थोडं थांबावं, ट्रॅफिक तेवढं खाली होईल तेवढं. तर ओके गाईज, पण काय घरी पण कॉल केला मी, घरून बोलले की मला कुठे काय विषय तुझा, काय इथंच आहे माझा विषय. तुम्ही जायचं का हायवे गाडीच्या पाठी
तर काही भुवनगिरीला आलतो. भुवनगिरीच्या चौकात जो आहे ना महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पण आहे इथं मस्त. ठीक आहे, जात जात फुल स्टॉप घेतलाय आणि मला कॉल आलता त्यामुळे मी थांबलो होतो. ओके, गाडी इथं पार्क केलं, इथं हेल्मेट वगैरे बाकीचं जे सामान, फक्त गाडीला हेल्मेट ठेवलंय आणि गाडी लावलंय इथं. बाकी सामान बॅग मध्ये टाकलेले. ओके ओके गाईज, तिथं आहे ना 20 रुपये तिकीट आहे त्यांना. ओके, आता इथून ट्रेकिंग स्टार्ट होते डायरेक्ट. एकटं चालू आहे. ते म्हणलंय जर स्लिप बी झाला तर तुझ्या भरोश्यावर म्हणलाय. तो मी म्हणलं ठीक आहे, काय विषय नाही, आणि मी फक्त ट्रेकिंग साठी आलोय. ओके, तर असा विषय आहे गाईज. जाताना अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, तर व्यवस्थित जा म्हणलाय मला तो. ओय ग, कुठं मोठ्या पायऱ्या आहेत कुठं छोट्या पायऱ्या आहेत. जाताना फक्त व्यवस्थित जा म्हणलाय मला. ठीक आहे, बॅग मध्ये पाणी बॉटल वगैरे आणते मी, काय विषय नाही, आणि एकटाच आलोय मी. ऐक, आत्ताच धापा भरले ते मी, किती एवढंच चाललोय. आत्ताच धापा भरले ते माझ्या. ओके गाईज, काय विषय नाही, फिजिकल ऍक्टिव्हिटी होईल काहीतरी माझी. ओके, त्यासाठी आलोय मी. जास्त धाप वगैरे भरली तर मी एका ठिकाणी थांबेन वगैरे, काय विषय नाही. सिगरेट पण पिले कोणतरी इथं. सिगरेट प्यायला पण येते ती. ऐक, आईला कोणाला तर घेऊन यायला पाहिजे. तो मस्त आहे, ट्रेकिंग करायला मस्त. ओके, त्यांनी आहे ना हा मोठा दगड आहे ना, त्यातून पायऱ्या वगैरे कोरलेल्या आहेत. आपण असं पण बसू शकतो निवांत. ह्या साईडला वगैरे पूर्ण दगड आहे आणि ह्याच्या पायऱ्या आहेत ना सगळ्या कोरलेल्या आहेत. ह्या दिसतात ते काय, ह्या पायऱ्या आहेत ना त्यांनी दगडातनं कोरलेले आहेत. हे काय नवीन वगैरे नाही ते बसवलेलं. ते म्हणलं व्यवस्थित चाल, पण मी मस्ती करणार आहे. थोडं ते ऑफ साईडनं चाललोय. गाईज हे बोलतात मराठी बोलतात, फक्त हे आपल्याकडले जाईल महाराष्ट्राचे आहेत. ठीक आहे, काय विषय नाही. गाईज ह्या ज्या पायऱ्या आहेत ना ह्या बांधलेल्या आहेत, म्हणजे दगड वगैरे रचलेली आहे ती. काय सांगतोय, काय विषय नाही. असा व्ह्यू आहे भुवनगिरी फॉर्टचा. अशा पायऱ्या पण चालायच्या काहीच. ठीक आहे, ह्या का पायऱ्या व्यवस्थित नाहीयेत, कुठून तुटलेल्या आहेत त्या, कुठं सरळ त्या. आता ही पायरी तुटली आहेत ना, अर्धीच आहे. गवत पण आहे, एवढं काय त्यांनी मेंटेन नाही केलेलं, पण गवत वगैरे आहे. ठीक आहे, त्यांनी मेंटेन वगैरे केलं असतं ना तर तिथलं गवत वगैरे काढलं असतं. फक्त पायऱ्या आहे तिथं. गाईज सगळा चागाळ आहे, चागाळ. आरड भाई आरड. सगळा चागाळ आहे इथं, काही सुद्धा मेंटेन नाही केलेलं. ओके, माझा रस्ता काय माहित नाही तुला, फर्स्ट टाइम आलोय मी. धापा द्यायला लागले वरी, कुठं तर चांगल्या जागेवर मी आराम करतो. ओके, तर गाईज हा जो फॉर्ट आहे ना तो 1047 BC, म्हणजे हैदराबाद मधला जो गोलकोंडा आहे ना त्याच्या पण अगोदरचा आहे. तिथं काहीतरी चाणक्य असं म्हणून काहीतरी राजा होता, त्यांनी राज्य केलं इथं.
आणि नंतर मुघलांनी त्याच्यावर कब्जा केला. असा काहीतरी विषय आहे ह्या गडाचा, फोर्टचा. ओके, मेंटेन काही नाही आहे इथं. व्ह्यू वगैरे ट्रेकिंग करायला मस्त आहे. काय तिथं गोवनगिरीचं बस स्टॉप आहे आणि तिथूनच तिथून वरती यायचं. ह्याच्या पाठीमागे इथं रस्ता आहे ना, तिथून वरती यायचं. अरे पूर्ण चगळा आहे यार. कसं बस मला रस्ता वगैरे काय माहित नाही. ऐक ग, धापा पण भरल्यात. पण माझी डेस्टिनेशन इथं, मी वरती जाणार आहे. थोडा वेळ आराम करेल. ओके, आत्ताशी हाफ झालंय गाईस. आत्ता मला कुठं हा दिसायला लागलाय बोनगिरी फोर्ट. हा बोनगिरी फोर्ट. धापा भरलेला त्यामुळे मला काय बोलायला नाही. आता इथं काय पायऱ्या नाही त्या, इथं डायरेक्ट स्ट्रेट आहे. स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट चढा आहे. मी बुट घालून आलोय, काय विषय नाही. ऐक ग, नाईस. हा जो फील आहे ना, हा धाबा भरल्याचा फील किती दिवस झाला नाही घेतला. मारुतीचं मंदिर आहे इथं, ठीक आहे. मंदिर म्हणजे असं छोटस मूर्ती आहे. रिपोर्टर असल्यासारखं सांगतोय मी. काय विषय नाही. तो मला बोललाय पिस्तल वगैरे काय तो क्या करणार. तर ठीक आहे, काय विषय नाही. आपण तेवढी काळजी घेऊ, त्याच्या पलीकडे नको जायला, ठीक आहे. इथूनच आपण व्ह्यू घेऊ. हा जो आहे ना गाईज हायवे, हा दिसतोय तुम्हाला हायवे. हा जो हायवे आहे ना, हा हायवे आहे ना, तो हैदराबाद वरंगल हायवे. तर मी ह्या ठिकाणावरनं किती जवळजवळ 4-5 वेळा गेलो असेल. पण इथं बोनगिरी म्हणजे हा जो बोनगिरी फोर्ट आहे, ह्याला 2 नाव आहे. ती बोनगिरी पण म्हणते ती, आणि ह्याला भुवनगिरी पण म्हणते ती. ओके, असं 2 नाव आहे ती. तर काहीच मी ह्या ज्या हायवेने 4-5 वेळा गेलो ना, तर त्या टायमाला मला दिसत होता. पण म्हणलं फोर्ट म्हणल्यावर उंच पण जास्त आहे ना, तिथं वाहनं वगैरे जातात, नाव जातात, मला माहीत नव्हतं. मग मी फॅमिलीसोबत वगैरे होतो भरपूर 2-3 वेळा. आणि नंतर एक आमची ट्रिप, एक लॅबमधल्यांची ट्रिप होती. तर त्या टाईमला पण दिसत होता, पण म्हणलं हा आमचा फिरायचा पॉईंट नव्हता. तर आत्ता म्हणलं एकटा आहे, तर चला फिरून येऊ. ओके, आता अजून भरपूर वरी जायचे. तर काहीच मी त्या साईडनं आलोय, ठीक आहे. मी त्या साईडनं आलोय. अजून असंच वरी जाऊन ह्या साईडनं वरती जायचंय. अजून हाफ पण नाही वरती आला, हाफ. आणि हा जो आहे ना, हा समुद्री सपाटीपासून काहीतरी 609 मीटर उंचीवर आहे. म्हणजे अशी त्याची उंची आहे ना, 609 मीटर उंचावर आहे. ओके, पाणी वगैरे येतंय असं. काय जाऊ तुम्हाला अजून. हा माईक आहे ना, हा बघून मला म्हणतो तिथं कॅमेरा आहे का. जिथं तो काउंटरला तिकीट काढतो ना, तिथं तो बोलला होता की कॅमेरा आहे का वगैरे. काय मी बसतो इथं, थोडं बॅग वगैरे काढतो. ऐक तर काहीच ते तिकीटवाला बोललाय 4 वाजेपर्यंत खाली आहे बोललाय. आता 3 वाजलेत, 1 तास आहे माझ्याकडे अजून वरती जायचंय. बसलोय, आराम कराय, पाणी वगैरे पिलोय थोडं. ओके, बॉटल आणली होती म्हणून बरं झालं. तर काहीच मला एक लेडीज भेटली. लेडीज होती, लग्न झाले नाही होती. विषय काय ते मला म्हणले, अरे यूट्यूब करतोय का.
माइक वगैरे लावलाय ना, लावला हो, तर हमें भी सिखाइए ना असं बोलली. मैं ही कुछ सीख रहा है, तेरे किधर से सिखाएगा. ओके मंजूरी व्यूज देखो, थंबनेल वगैरह डाला, इतना व्यूज है. हमें भी सिखाओ ना, मैं ही खुद सीख रहा है, तुमको कैसे सिखाएगा मैं. पाणी आहे इथं सगळं, सगळं पाणी ह्याच्यातनं घसरलं ना काहीच खरं नाही. संभल के पायरा डालना पडेगा मेरे को. ठीक आहे गाईज, इथे एक तोफ ठेवलेले, ठीक आहे, दिसते का? एकच तोफ मला आत्तापर्यंत एकच तोफ दिसलेले आत्तापर्यंत. ओके, तर भाऊ वरती जाऊन काय विषय, वरतून कसा नजारा दिसतंय वगैरे, वरती झाली येते बरं का. छोटीशी जागा एकदम, काय विषय नाही. आय थिंक गाईज ते याच्यातून ते जे छोटे येलं रे बाबा, मी हरवलं काय एवढ्यातच. ते जे आहे ना त्यातून वरती जातात दिसत असं. गावात केवढं छोटा आहे बघा. शपथच काहीच केवढं छोटा आहे बघा हे. डायरेक्ट 90 डिग्री टर्न आहे, काय विषय नाही. 2 पायऱ्या चालले की 90 डिग्री. ओके, आजा फायनली. काय नाही, वरती फक्त असा विषय वरती. ओके, काय ना पडलेलं वगैरे बांधकाम आहे त्या साईडला पण. तर गाईज एवढी छोटी जागा आहे, ह्यातनं बघा आता केवढा विषय. लाईट लावतो बघा, 1 2 3 पायऱ्या झाली की वळायचंय, 1 2 पायऱ्या झाली की वळायचंय. एवढं असं वळायचं आयुष्यपण. अरे किती टर्न आहेत, असं एकदम ह्यात हरवल्यासारखं वाटतं माहिती आहे का. संपलं. हाँ, ऊपर जाने के लिए बहुत घूम के जाए ऐसा. ठीक आहे, तर असं फिरत जाते. आहे असं काहीतरी पाणी येतं. ओके, वरतूनच कुठून तर पाणी येते, एवढं उंचावून पाणी दिसते ना, लीक होतंय म्हणजे पाझरते. ओके, ते पाझरते पाणी कुठून येते आय डोंट नो. एवढा 609 मीटर उंच आहे जमिनीपासून, तरी पण इथून वरनं पाणी येते. त्याच्यामुळे कुठून येते, भरपूर वेळ झाला टाइमपास, काय विषय नाही. आणि निघूया खाली, काय बघायसारखं टाइम स्पेंड केलाय भरपूर बऱ्यापैकी. खाली विकतो आता मी. रेल्वे पण आहे, रेल्वे दिसते तुम्हाला. 1 मिनिट.
ओके तर काहीच माझा चेहरा बघा, डोळे वगैरे लाल झाले तर गाडीमुळे झाले तर. आणि बाहेर आहे ना आय थिंक जोराचा पाऊस चालू झालाय. तर काहीच बाहेर पाऊस चालू झालाय एवढा, असं पत्र्याचा आवाज येतोय का? ओके तर गाईज इथून आहे ना भुवनगिरी फोर्ट काहीतरी 45 किलोमीटर आहे. मी जिथे राहतो मल्लापूर पासून 45 किलोमीटर आहे. आणि मी तिथून किती 4:30 पावणे 5 निघलो असेल तर मी 5:30 पोहोचलो. 1 तासभर लागला मला, तासपेक्षा पण कमीच लागला. मी फास्ट आलो थोडस आणि थोडं आराम केला, आता चहा ठेवलाय. आणि ते फक्त तो जो भुवनगिरी फोर्ट आहे ना फक्त ट्रेकिंग साठी चांगला आहे. काय नाही, फक्त उंच चढ आहे, मस्त ट्रेकिंग साठी 1 नंबर आहे. बघायला वरून व्ह्यू पण असा मस्त दिसतंय ना तिथला भुवनगिरीचा. म्हणजे तिथं ते भुवनगिरी जे गाव आहे ना तिथला व्ह्यू मस्त दिसतोय. आणि वरतून जे वर चढलं ना तिथून. आणि ओके तर गाईज आजच्या पुरतं एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.